अगदी खुसखुशीत खमंग अशी मटार करंजीची रेसिपी। करंजी अगदी बाहेरून अगदी खुसखुशीत राहावी किंवा त्याच्यावर बुडबुडे येऊ नये यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटीपेक्षा कमी थोडा मैदा घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी पाव वाटी बारीक रवा घातला आहे, ज्यामुळे आपली करंजी छान बाहेरून खुसखुशीत होईल। पाव चमचा मी ते ओवा घातलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये घातला आहे चवीनुसार मीठ। सगळे साहित्य आपण मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे वितळवलेलं तूप घालणार आहे। हे तूप गरम नाहीये, फक्त वितळवून घेतलेलं आहे। तुपामुळे याला छान असा खमंगपणा येतो। हाताने मिक्स करून आपण मूठ बांधून बघितली म्हणजे आपलं तूप इथे व्यवस्थित पडलेलं आहे। त्यानंतर थोडं पाणी घालून आपण याचा एक गोळा मळून घेणार आहोत। थोडंसं मी सैलसर मळणार आहे, कारण थोड्या वेळानंतर रवा घातल्यामुळे हे पीठ थोडंसं घट्ट होईल। आपण पुऱ्यांसाठी कसं पीठ मळतो तसंच पीठ इथे मळून घ्यायचं आहे।